नमस्कार सर्वांना. जय शिवराय. सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सर्वांना माझा आवाज येतोय का? एकदा थम्स अप देऊन मला कन्फर्म करा की सर्वांना माझा आवाज पोहोचतोय. ओके ओके, धन्यवाद. तर आजचं आपलं हे सत्र विशेष पालकांसाठी केलेलं आहे आयोजित, आणि तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून या सत्राला उपस्थिती दर्शवली आहे. त्यासाठी सर्व पालकांचे प्रथमतः खूप खूप आभार. ज्ञानकुलवरती विश्वास राखून तुम्ही हे आजचं सत्र उपस्थित राहून ऐकत आहात, त्याबद्दल तुमचे आभार. तर आता हा शौर्यगाथा म्हणजे नेमकं काय, हा सगळ्या पालकांच्या मनात प्रश्न आहे. त्यावर आपण बोलणारच आहोत. आपलं जे शौर्यगाथा हा जो आपण कोर्स आणत आहोत, हा वय वर्ष 7 ते 15 या मुलांसाठी आहे. पण या मुलांच्या पालकांना नेमकं या पूर्णतः कोर्स बद्दल माहिती देण्यासाठी आज आपण हे विशेष सत्र पालकांसाठी आयोजित केलेलं आहे. तर मुख्यतः ज्ञानकुल म्हणजे काय, इथून सुरुवात करते. ज्ञानकुलची सुरुवात जी झाली ती गेल्या 10 महिन्यांपूर्वी झाली. आपलं ज्ञानकुलचं जे ऑफलाईन सेंटर आहे ते डोंबिवलीमध्ये आहे. डोंबिवली पश्चिम मध्ये आपल्या ज्ञानकुलचं ऑफलाईन सेंटर चालतं, आणि इथून आपण अनेक मुलांना आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल, मॉडर्न एज्युकेशन बद्दल आणि तसेच प्रामुख्याने शिवचरित्राचे धडे देखील गेले 9 ते 10 महिने आपण मुलांना देत आहोत. ज्ञानकुलची सुरुवात झाली ती याच शिवचरित्राच्या कुठल्या तरी संकल्पनेतून. असं फार वाटायचं. बघा, आता फेब्रुवारीमध्येच शिवजयंती झाली, आता जून महिन्यामध्ये येईल ते असेल शिवराज्याभिषेक सोहळा. असंच अनेकदा व्हायचं की आपण व्हॉट्सअपवरती स्टेटस टाकतो की शिवजयंतीच्या शुभेच्छा, शिवराज्याभिषेकाच्या शुभेच्छा. आपण हे स्टेटस व्हॉट्सअपवरती, इन्स्टावरती शेअर करतो. तसंच काही वर्षांपूर्वी झालं की मी सुद्धा हे सगळे स्टेटस व्हॉट्सअपवरती टाकता टाकता मला प्रश्न पडला की या सगळ्यावरून नेमकं काय होतंय. जर मी ज्या ऑफिसमध्ये काम करते त्या ऑफिसमध्ये जे अमराठी भाषक राहतात, जर त्यांनी मला विचारलं की तुम्ही काय रे, काय एवढी शिवजयंती वगैरे साजरी करता, काय नेमकं असतं, काय केलं होतं महाराजांनी तुमच्यासाठी की इतकं का करता तुम्ही शिवजयंती सुरू, असं जर त्यांनी आपल्याला विचारलं, तर मी त्यांना काय उत्तर देऊ की महाराजांनी ना आमच्यासाठी अफजल खानाचा वध केला आणि शाहिस्ते खानाची बोटं कापली. याच्या व्यतिरिक्त काय, हा माझ्या समोर एक मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला. कारण महाराजांचं चरित्र हे कधी अभ्यासलंच गेलं नव्हतं माझ्याकडून, आणि नाही मला कोणी कधी शिकवलं होतं. मग मी ठरवलं की असा प्रश्न जर मला कोणी विचारला तर मात्र मला निरुत्तर होऊन चालणार नाही. मला माझ्या मातीमध्ये ज्या थोर पुरुषाने जन्म घेतला होता त्या पुरुषाचं चरित्र हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि तिथून शिवचरित्राच्या अभ्यासाला सुरुवात झाली. मग अभ्यास करत करत अर्थातच महाराजांचं चरित्र, महाराजांच्या संपूर्ण 50 वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी खूप गोष्टी केलेल्या आहेत, आणि त्यांचं चरित्र असं काही 4-5 वर्षांमध्ये अभ्यासून संपूर्ण होणार असं नाहीच. तो अभ्यास चिरकाल चालूच राहणार आहे. आणि म्हणूनच हा शिवचरित्राचा अभ्यास त्या एका प्रश्नापासून सुरू झाला, आणि हा शिवचरित्राचा अभ्यास करत करत मग असं वाटायला लागलं की फक्त आपणच आहोत का की आपल्यालाच महाराजांबद्दल माहित नाही. आज महाराष्ट्रात अनेक लोक राहतात, अनेक अमराठी भाषक राहतात. अमराठी भाषकांचं तर राहू द्या, पण आपल्या मराठी मातीत जन्म घेतलेल्यांना कितपत महाराजांबद्दल माहितीये. जसं मी मगाशी म्हणाले की अफजल खानाचा वध आणि शाहिस्ते खानाची बोटं कापली, या व्यतिरिक्त महाराज आपल्याला कुठे माहिती, किती माहितीये. तिथून प्रश्न पडतो की महाराष्ट्रातल्या मातीतल्या लोकांना महाराज माहित आहेत का, येणाऱ्या पिढीला महाराज माहित आहेत का, पण महाराज माहिती का असावेत. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपली जेव्हा आपला कोर्स सुरू होणार आहे, मी सगळे कोर्सचे डिटेल्स तर सांगणारच आहे पुढच्या काही मिनिटांमध्ये, पण जेव्हा कोर्स सुरू होणार आहे तेव्हा आपलं पहिलं सत्र मुलांसोबत जे असणार आहे तेही याच विषयावर असणार आहे की महाराजांचं चरित्र हे शिकायचं का. महाराजांचं चरित्र शिकायचं ते म्हणजे काय आपल्याला कुठे तलवार घेऊन, ढाले घेऊन लढायला जायचंय का, तर नाही. कुठेही लढायला तर नाही जायचं. मग काय करणार आहोत आपण हे शिवचरित्र शिकून, का शिकायचंय आपल्याला हे शिवचरित्र. तर महाराज फक्त एक थोर योद्धा नव्हते, तर एक खूप उत्तम असे अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी खूप गडकिल्ले बांधले. आर्किटेक्ट जे आपण म्हणतो ते खूप उत्तम होते महाराज. कुठल्याही गोष्टीचं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे, त्याचं एक्झिक्युशन कसं केलं पाहिजे, जर संकट येतात तर त्या संकटांवरती मात कशी केली पाहिजे, अशा असंख्य गोष्टींचा संग्रह म्हणजे आपले महाराज आहेत. म्हणूनच आपल्या येणाऱ्या पिढींना, आता बघा ना,
आम्ही जेव्हा इथे ज्ञानकुलमध्ये जेव्हा आमचं शिवचरित्र चालतं तेव्हा शिवचरित्राच्या प्रत्येक लेक्चरला, म्हणजे जर कोणाचं नवीन ऍडमिशन असेल, जर कोणी पहिल्यांदा शिवचरित्र शिकत असेल, तर त्यांना आम्ही विचारतो की तुला महाराजांचं पूर्ण नाव येतं का, महाराजांच्या आईचं, महाराजांच्या वडिलांचं नाव येतं का, हा पहिला प्रश्न आम्ही त्यांना विचारतो. काही प्रश्न विचारल्यानंतर अगदी 5वीतली, 6वीतली, 7वीतली मुलं निरुत्तर असतात. बघा, म्हणजे आपल्याला आपल्या महाराजांच्या आईचं नाव, म्हणजे ज्यांच्यामुळे महाराज घडले, ज्यांच्यामुळे हा संपूर्ण महाराष्ट्र त्याला स्वराज्य प्राप्त झालं, ह्या महाराजांच्या आईचं नाव देखील आपल्या येणाऱ्या पिढीला माहित नाही, याच्यापेक्षा व्यथेची गोष्ट ती काय असावी. महाराजांच्या वडिलांचं नाव आजच्या मुलांना माहित नाही, याच्यापेक्षा दुःखद गोष्ट आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी काय असावी. तुम्हीच विचार करा. प्रत्येक शिवचरित्राच्या लेक्चरच्या सुरुवातीला म्हणून हा प्रश्न मुलांना विचारला जातो की शिवचरित्र का शिकायचंय. आणि ते ह्याचसाठी शिकायचंय कारण आजची मुलं जी आहेत ती अगदीच डिप्रेशन मध्ये जातात. फार पालकांची आमच्याकडे कंप्लेंट असते की ना खूप मोबाईल वापरतात तो, अजिबात ना ऐकतच नाहीत. अगदी 6वी 7वीतली मुलं डिप्रेशन मध्ये जातात, 8वी 9वीतली मुलं डिप्रेशन मध्ये, घरी बोलत नाहीत, काही आहेत ती ऐकत नाहीत, खूप अचंचल आहेत, असे भयंकर प्रॉब्लेम्स आजकाल पालकांना आहेत. आणि हा पालकांचा प्रश्न या शिवचरित्रातून कुठे ना कुठेतरी सोडवण्याचं काम आपण ज्ञानकुल मार्फत करत आहोत. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणून महाराजांचं एक झालेलं जो खरा प्रसंग आहे तो तुमच्या पुढे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करेन. महाराजांचं वय त्यावेळेला साधारणतः 17 ते 18 वर्ष होतं. त्यावेळी काय झालं की वेगवेगळे गड किल्ले महाराजांनी घ्यायला, स्वराज्यात जोडायला सुरुवात केली होती. त्यामुळे बादशहाला असं वाटलं होतं की काय करतोय शिवाजी, महाराजांचा उल्लेख एकेरी हा बादशाच्या पॉइंटने करत आहे की हा शिवाजींना आता बस झाला, आता हा जास्तच गड किल्ले घ्यायला लागलाय, आता हे जास्त होतं, याचं कुठेतरी याला आळा घालायला पाहिजे. त्याला आळा घालण्यासाठी बादशहाने काय केलं होतं, बादशहाने मुस्तफा खानाला पाठवलं महाराजांवरती आक्रमण करायला, आणि वेगवेगळ्या प्रकारे महाराजांवरती संकट आलं. त्यावेळेला पुरंदरवरतून महाराजांनी आक्रमण केलं, शहाजी महाराजांना बादशहाने फसवून पकडलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी, अगदी 3 ते 4 प्रकारचे संकट महाराजांवरती एकसाथ आले. आणि तेव्हा महाराजांचं वय फक्त होतं 17 ते 18 वर्ष. एका साईडला आपल्या वडिलांना पकडलं होतं, एका साईडला आपल्यावरती संकट येत होतं, एका साईडला त्यांच्या भावाला पकडलं जात होतं. एवढ्या संकटातून महाराजांनी अगदी शांतपणे व्यवस्थित योजना बनवून ती एक्झिक्यूट करून त्याचं तो जो प्रसंग होता त्या प्रसंगाला महाराजांनी तडीस नेलं होतं. त्यांनी आपलं स्वराज्यही बळकट ठेवलं, त्यांनी त्यांच्या वडिलांना देखील सोडवलं. आता ह्या सगळ्या गोष्टी कशा झाल्या होत्या हे आपण शिवचरित्रात शिकणार आहोत की नेमकं त्या वेळेला महाराजांची वय वर्ष 18 होती फक्त. बघा, त्यावेळेला तर आपल्याला वोटिंग करायचं राईट मिळतं. त्यावेळेला महाराजांनी एवढे मोठे मोठे प्लॅनिंग केले होते. मग ह्याच सगळ्या गोष्टी आपल्या मुलांपर्यंत कशा पोहोचणार. आपल्या शैक्षणिक पद्धतीत आपल्या महाराजांचा दुर्दैवाने इतिहास हा कुठेच राहिलेला नाही. SSC बोर्डाच्या 4थीच्या पुस्तकापुरते महाराज मर्यादित राहिले. त्या व्यतिरिक्त महाराज आजच्या पिढीपर्यंत कुठेच पोहोचत नाही. आणि म्हणूनच आपण ज्ञानकुल अंतर्गत ही शौर्यगाथा हा 3 महिन्यांचा हा असा अनोखा कोर्स वय वर्ष 7 ते 15 या मुलांसाठी घेऊन आलो. आता सगळ्यांची उत्कंठा दाटलेली असेल की नेमकं काय आता सांगत आहे की शौर्यगाथा ऐकला आम्ही फार, पण आता नेमकं काय होणार आहे ह्याच्यामध्ये. तर आता आपण बघूया की शौर्यगाथा म्हणजे नेमकं काय असणार आहे, कसे कसे लेक्चर्स असतील, त्याच्या वेळा काय असतील, किती किंमत आहे या कोर्सची, ह्या सगळ्याच गोष्टी आपण बघणार आहोत. आणि जेव्हा आपलं हे सत्र संपेल त्या सत्र संपायच्या आधी 15 मिनिटं आपण पालकांसोबत संवाद ठेवू. त्यावेळेला पालकांना काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आपण तिथे घेणार आहोत. तर हा नेमका कोर्स जो आहे आपला, ह्याच्या वेळा काय असणार आहेत. आता आपला हा कोर्स जो आहे तो 3 मे पासून सुरू होत आहे. 3 मे ला आपलं पहिलं जे लेक्चर आहे ते होणार आहे. 3 महिने हा जो कोर्स चालणार आहे तो रोज नसणार आहे, तर शनिवार आणि रविवारचा हा मेजरली कोर्स असणार आहे. शनिवारी 1 तासाचं लेक्चर, तसंच रविवारी सुद्धा 1 तासाचं लेक्चर. या 1-1 तासाचे असे 24 सेशन्स होतील. या संपूर्ण 24 सेशन्स मध्ये आपण संपूर्ण महाराजांचा इतिहास हा मुलांना शिकवणार आहोत. तर 3 मे ला आपली पहिली बॅच सुरू होते.
3 मेला दुपारी 4:30 ते 5:30 हा आपला कोर्सची जी वेळ आहे ती ही असणार आहे. 4:30 ते 5:30. शनिवारी देखील 4:30 ते 5:30 आणि रविवारी देखील 4:30 ते 5:30 ही आपली प्रामुख्याने कोर्सची वेळ असणार आहे. त्यानंतर आपले जे सत्र आहेत ते रेकॉर्डेड सुद्धा आपण सर्व मुलांना उपलब्ध करून देत आहोत. ज्यामध्ये आपण मुलांना म्हणजे समजा मुलांची कधी शाळा आहे किंवा कधी काही दुसरा क्लास आहे किंवा तुम्ही कधी बाहेर जात आहात, त्यामुळे जर तुमचे हे लेक्चर मिस होत आहेत तर त्यासाठी आपण मुलांना रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल करून देतोय. जे रेग्युलर लेक्चर्स आहेत ते लाईव्ह होतील. लाईव्ह मुलांना माझ्यासोबत इंटरॅक्शन करायला मिळेल. त्यांचे डाऊट्स काही असतील तर ते सॉल्व्ह करायला त्यांना मुभा मिळेल. परंतु जर कोणाचं लेक्चर मिस होत असेल काही कारणास्तव तर त्यांना आपण 30 दिवसाचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून देतोय. म्हणजेच आपला हा कोर्स साधारणतः जुलै मध्यापर्यंत चालेल. जुलै नंतर साधारण 30 दिवस या कोर्सचा संपूर्ण रेकॉर्डेड लेक्चरचा ऍक्सेस हा सर्व पालकांकडे राहणार आहे. त्याच्यामुळे जर कधीही तुमचा कोर्स कुठला मिस होतोय तर काळजी करू नका. रेकॉर्डेड सेशन सगळ्या लेक्चर्सचे तुम्हाला उपलब्ध नक्कीच होतील. कोर्सची जी आपली फी आहे ती कोर्सचे जे शुल्क आहे ते आहेत 1499 रुपये. ह्याच पेजवरती ही लिंक मी आता व्हॉट्सअप ग्रुपवरती आपलं सत्र संपल्यानंतर शेअर करेन. ह्या लिंकवरती जाऊन लगेच नोंदणी करा हे जे बटन आहे त्या बटनावर क्लिक करून तुम्हाला या कोर्समध्ये रजिस्टर करता येईल आणि तिथूनच तुम्हाला हे पेमेंट सुद्धा करता येईल. त्यानंतर जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण संपूर्ण शिवचरित्र ह्याच्यामध्ये घेत आहोत. विविध स्तोत्र मंत्र म्हणजे जे प्रत्येक आपलं सेशन आहे ते सुरू करताना सुरुवातीचे काही 5 ते 10 मिनिटं आपण ओंकार जप, गायत्री मंत्र आणि गणपती स्तोत्र या 3 गोष्टी सुद्धा घेणार आहोत, जेणेकरून मुलांची एकाग्रता वाढण्यासाठी मदत होईल. या 3 गोष्टींचा सुद्धा प्रामुख्याने आपण या सत्रामध्ये फक्त शिवचरित्र न शिकवता सुरुवातीचे 5 ते 10 मिनिटं आपण ओंकार जप, गायत्री मंत्र आणि गणपती स्तोत्र हे सुद्धा मुलांकडून बोलून घेणार आहोत. त्यानंतर मुलांना जे मिळणार आहे या कोर्समधून मगाशी सांगितल्याप्रमाणे लाईव्ह लेक्चर प्लस रेकॉर्डेड लेक्चर प्लस ज्ञानकुल मार्फत एक ई बुक म्हणजे जे काही शिकून झालेलं आहे त्या दिवसाचं जे काही मी शिकवत आहे शनिवार रविवारच्या सेशनमध्ये, त्यानंतर त्यांना एक प्रत्येक त्या दिवसाचं एक चॅप्टरचं ई बुक आपल्या त्या लिंकवरती उपलब्ध होईल. जेणेकरून मुलांना जेव्हा पण ते रिवाइज करायचं असेल किंवा काही आठवत नसेल तर ते त्या ई बुक मधून जे वेगवेगळ्या चित्रांनीच प्रामुख्याने सजलेलं असं ई बुक आहे ते ई बुक सुद्धा मुलांना मिळणार आहे. त्यामुळे त्यांना कधीही ते काही विसरले तरी रेकॉर्डेड सत्र प्लस ई बुक असं त्यांचा अभ्यास होऊ शकतो. त्यानंतर शौर्यगाथेद्वारे येणारे परिवर्तन, जसं मी मगाशी म्हटलं की महाराजांचा इतिहास शिकणं म्हणजे खरंच म्हणजे आजकाल आपण बघतो की अनेक वेब सिरीज येतात, OTT प्लॅटफॉर्म्स वरती खूप साऱ्या वेब सिरीज येतात, हिरोंच्या मूवीज येतात आणि आपल्याला एक म्हणतात ना की एक ती क्युरिओसिटी बऱ्याच लोकांना असते की अरे हा एपिसोड झाला ना की आता पुढच्या एपिसोड मध्ये काय होणार, आता पुढच्या एपिसोड मध्ये काय होणार, अशी ना उत्सुकता दाटून येत असते. आणि तसंच काहीसं होतं ते शिवचरित्र शिकताना देखील. प्रत्येक धड्यानंतर असं वाटतं की आता पुढे काय करणार, बापरे आता असं झालंय, आता महाराज काय करणार आहेत, आता महाराजांवर हे संकट आलंय, आता महाराज काय आयडिया करणार आहेत, असं अख्खच्या अख्खं शिवचरित्र या संपूर्ण उत्कंठेने दाटलेलं आहे. त्यामुळे जेव्हा तुमची मुलं हे शिवचरित्र शिकतील तेव्हा नक्कीच त्यांना हे त्यांच्यात ह्या परिवर्तन ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणवतील की त्यांच्या विचार करण्यामध्ये काय काय बदल होतोय. हे स्वतः मी माझ्या लाईफशी कनेक्ट करून सांगते, कारण माझ्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी संकट, खालीवरपणा हे सगळं येतच असतं. तेव्हा आपल्याला वाटतं की सगळ्याच बाजूने संकट आली, आता काय करायचं. तेव्हा कुठे ना कुठे महाराज आठवतात की एवढी सगळी संकट असताना 300-350 वर्ष या सुलतानी सत्तांचं आपल्यावर झालेलं आक्रमण असताना महाराजांनी इतक्या धीटपणाने कसं स्वराज्य उभं केलं. हे जेव्हा एक्झाम्पल आपल्या समोर असतं ना तेव्हा डिप्रेशन सारखी कुठलीच गोष्ट आपल्या लाईफला स्पर्श सुद्धा करू शकत नाही. त्यामुळे हे सगळे परिवर्तन नक्कीच 3 महिन्यानंतर तुमच्या मुलांमध्ये दिसणार आहे. तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न की 24 सत्रांमध्ये काय काय असणार आहे, ही संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला शेअर करणारच आहोत. त्यावर तुम्ही डिटेलमध्ये सगळ्या दिवसाचा जो सिलेबस आहे तो आम्ही दिलेला आहे की पहिल्या दिवशी काय होणार, जसं यात दिलेलं आहे पहिल्या दिवशी ओळख परिचय, आणि मग असे सांगितलं तसं की शिवचरित्र नेमकं शिकायचं का आहे हे मुलांना पहिले आपण सांगणार आहोत. त्यानंतर 300-350 वर्षापूर्वी म्हणजे महाराजांचं महत्व कळण्यासाठी महाराजांच्या आधी काय होतं, 300-350 वर्ष महाराजांच्या आधी महाराष्ट्र कसा सुलताना सत्तांच्या अंधारात होता
हे मुलांना कळणं जास्त गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतरच महाराज का महत्वाचे आहेत आपल्या महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण भारतासाठीच हे आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने कळेल. इथून जी सुरुवात होते म्हणजे महाराजांच्या आधीपासून जी सुरुवात होते ती संपूर्ण सुरुवात होते. त्यानंतर वेगवेगळे गडकिल्ले महाराजांनी कसे घेतले, स्वराज्यात जोडले, हे असे सगळ्याच दिवसांचे जे काही सिलेबस आहे तो आपण आपल्या साईटवरती टाकलेला आहे. तिथपासून ते महाराजांचा जो मृत्यू होतो तिथपर्यंत म्हणजे शिवराज्याभिषेक, त्यानंतर जिजाऊंचं जाणं, दक्षिण दिग्विजय आणि त्यानंतर महाराजांचा जो मृत्यू होतो तिथपर्यंत असा संपूर्ण सिलेबस आपण या 24 सत्रांमध्ये कव्हर करत आहोत. त्यानंतर नेमकं लेक्चर कसं होणार हे सांगण्यासाठी आपण आपल्या वेबसाईटवरती काही डेमो लेक्चर सुद्धा टाकलेले आहेत. आपल्या ज्ञानकुलचं सेंटर डोंबिवलीमध्ये असलं तरी आपले अनेक ज्ञानकुलचे कोर्सेस ऑनलाईन सुद्धा होतात आणि त्या ऑनलाईन कोर्सेस जे झालेले आहेत त्या ऑनलाईन कोर्सेसचं आम्ही डेमो लेक्चर सुद्धा आपल्या साईटवरती टाकलेलं आहे. त्यामुळे ज्या पालकांना वाटत असेल की मुलं कशी बघतात किंवा मुलं अटेंड कसं करतील, ऑनलाईन आहे तर त्यांना जमेल का, तर त्यांच्यासाठी हे डेमो लेक्चर आहे. यात पालकांच्या प्रतिक्रिया, आधी आमच्या ज्या पालकांच्या प्रतिक्रिया होत्या त्या प्रतिक्रिया सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे तुम्ही नक्की बघा हे ऑनलाईन जे डेमोज आहेत आम्ही अपलोड केलेले ते डेमोज सुद्धा तुम्ही नक्की बघा. त्यानंतर थोडक्यात माझ्याबद्दल सांगते तर मी सीए आहे. सीए करून मला एक साधारण 3 वर्ष पूर्ण झाली. सीए झाल्यानंतर मी EY मध्ये दादरला कामाला आहे आणि आता पूर्णपणे ज्ञानकुलसाठी स्वतःला रेडी करण्याचा प्रयत्न आहे. पूर्णच्या पूर्ण ज्ञानकुलमध्ये आता आपण येत आहोत. ह्यानंतर गेले काही वर्ष जसं मी सांगितलं की महाराजांचा अभ्यास, महाराजांच्या संपूर्ण इतिहासावरती अभ्यास करण्याचा प्रयत्न आहे. वेगवेगळ्या महाराजांचं फक्त मगाशी सांगितल्याप्रमाणे की फक्त युद्धकला महाराजांची किंवा महाराजांनी कशा प्रकारे सगळ्या सुलतानी सत्तेचा विध्वंस केला हे शिकण्यापेक्षा महाराजांचं अर्थशास्त्र कसं होतं, त्यांचं ह्युमन रिसोर्स कसं होतं, कारण बघा एका ठिकाणी राहून महाराज संपूर्ण स्वराज्य सांभाळत होते. ह्या सगळ्याच एकंदरीत गोष्टींचा अभ्यास सुरू आहे आणि तो चिरकाल नक्कीच सुरू राहणार आहे. तर हे थोडक्यात माझ्याबद्दल होतं. त्यानंतर आपल्या वेबसाईटवरती आपण आपले काही ज्ञानकुलचे जे ऑलरेडी पेरेंट्स आहेत त्या सगळ्या पेरेंट्सचा रिव्ह्यू सुद्धा टाकलेला आहे की ते पेरेंट्स आपल्या ज्ञानकुलकडून ज्या अपेक्षा होत्या त्या आपण पूर्ण केल्या आहेत की नाही, त्यांच्या मुलांमध्ये काय काय बदल झालेले आहेत, अशा सर्वच गोष्टी आपण पालकांच्या आपल्या पेजवरती टाकलेल्या आहेत. आणि काही शेवटला FAQs आहेत. तुम्हाला अजून काही प्रश्न असतील ते सुद्धा त्याच्यातून कव्हर होतील. तर साधारणतः हे आहे आपल्या शौर्यगाथेबद्दल संपूर्ण माहिती. तर आता आपण हवं तर एक 5-10 मिनिटं आपण पालकांचं जे काही असेल, पालकांना काही क्वेश्चन्स असतील तर ते आपण त्याला सुरुवात करूया. पालकांना काही क्वेश्चन असतील तर ते त्यांनी हँड रेस करा. हँड रेस करून मी ज्यांचं नाव घेईन त्यांनी मग माईक अनम्यूट करून बोला. काही पालकांना क्वेश्चन्स आहेत, हँड रेस करा. आपण पालकांचे क्वेश्चन्स घेऊया. स्वराज करून जे जॉईन आहेत. हा बोला ताई. मला फक्त विचारायचंय आपण रेकॉर्डिंग आवाज येतोय माझा? हा दादा. माझा आवाज येतोय? हो येतोय. बोला. हा. सो मराठी आणि इंग्लिश अशी काही रेकॉर्डिंग आपल्याला मिळणार आहे. तर रेकॉर्डिंग मिळताना एकच रेकॉर्डिंग जे लँग्वेज आम्ही सिलेक्ट करणार आहे त्यामध्ये मिळणार आहे का दोन्ही लँग्वेज मध्ये असेल? नाही, तुम्ही कुठल्या वेबसाईट वरती बघून बोलताय का मराठी आणि इंग्लिश? वेबसाईट वरती बघितलं होतं, मला मराठी आणि इंग्लिश असे 2 ऑप्शन दिसले. नाही, ते आपल्या लेक्चरचे लँग्वेजेस नाहीये, ते आपल्या वेबसाईटचे लँग्वेज आहेत. वेबसाईट आपण इंग्लिशमध्ये आणि मराठी अशा दोन्ही लँग्वेजेस मध्ये ठेवले. आपले जे सत्र होणार आहेत ते प्रामुख्याने मराठीतच असणार आहेत, कारण मराठी भाषा आपल्याला प्रामुख्याने मुलांपर्यंत पोहोचवायची आहे. सो ही मराठीच पूर्ण 24 सत्र हे मराठीतच होतील आणि त्या सगळ्या सत्रांची रेकॉर्डिंग मिळेल. इंग्लिशमध्ये इंग्लिश भाषेचा वापर सत्रांमध्ये कुठे कुठे असेल, पण इंग्लिशमध्ये पूर्ण रेकॉर्डिंग किंवा पूर्ण सत्र हे नसणार. ओके. कारण माझी ऍक्च्युअली एक साऊथ इंडियन फ्रेंड आहे, तर तिच्या मुलांसाठी ती विचारत होती. तर ती सेशन अटेंड करू शकली नव्हती, त्यामुळे तिने विचारलं होतं की हे आता स्टेशन आउट ऑफ स्टेशन आहे, तर तिने मला विचारलं होतं का तिच्या मुलांना तिला ह्या स्टोरी सांगायच्या होत्या. तर त्यांना मराठी एवढं नाही इझिली समजत, म्हणजे हिंदी आणि इंग्लिश असेल तर
म्हणून हम्म. फक्त विचारला क्वेश्चन. ओके ओके. ऐकून खरंच खूप उत्तम वाटलं की त्यांना सुद्धा आपल्या महाराजांबद्दल शिकावं असं वाटतंय. खरंच उत्तम. आम्ही नक्कीच मराठी सोडून बाकीच्या लँग्वेजेस मध्ये सुद्धा आपल्या महाराजांचं चरित्र लवकर घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करू. येस, थँक्यू. मी तर जॉईन करते मुलाचं, म्हणजे माझं फिक्स आहे, धन्यवाद. पण फक्त ओके तिच्यासाठी विचारून ठेवलं. येस, थँक्यू. ओके. धन्यवाद. येस, थँक्यू. अजून अजून कोणाला काही प्रश्न आहेत? ओके. कोणाला काही प्रश्न नसतील तर सगळ्यांनी मला थम्सअप द्या. ओके. कुंचल कांबळेकरांच्या जॉईन आहेत. अनम्यूट करा आणि विचारा तुमचा प्रश्न. हॅलो कुंजल ताई, आपल्याला काही विचारायचं आहे? कुंजल ताई, आपल्याला काही विचारायचं आहे? नाही, मला विचारायचं नव्हतं. मला फक्त धन्यवाद बोलायचं होतं. ओके ओके. धन्यवाद. ओके. ठीक आहे. तर एकदा मी पुन्हा आपल्या आणि प्रामुख्याने अजून एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे आपलं जेव्हा हे 24 सत्र पूर्ण होतील तेव्हा आपल्याकडून सर्टिफिकेट असणारच आहे ज्ञानकुल मार्फत सर्व सहभाग घेतलेल्या मुलांना. आणि त्या सर्टिफिकेट मिळण्याच्या आधी आपण हे 24 सत्र झाल्यानंतर एक मुलांची वेगळ्या पद्धतीची परीक्षा ठेवणार आहोत. पण ही परीक्षा कुठलीही लेखी स्वरूपात नसणार आहे. तर ऍक्टिव्हिटी बेस्ड आपण ही परीक्षा ठेवणार आहोत. ती कशी ही आपण त्याच वेळेला बघणार आहोत. पण एक साधारण ह्या परीक्षेचा जो स्वरूप असेल ते असं असेल की मुलांना काही सिच्युएशन्स दिल्या जातील किंवा मुलांना त्यांनाच काही असे सिच्युएशन्स बनवून सांगण्यात येतील ज्यांना त्यांना लिंक करायचं आहे त्यांच्या स्वतःच्या लाईफ सोबत. जे महाराजांचे ते काही 24 सत्रांमधून शिकलेत त्या गोष्टींसोबत त्यांना त्या गोष्टी लिंक करायच्या आहेत. म्हणजे ते त्यांच्या शाळेतली परीक्षा आहे त्यात त्यांना कमी मार्क मिळाले किंवा त्यांना कोणीतरी काहीतरी बोललंय किंवा असं काही त्यांच्या लाईफमध्ये जर होतंय ते त्यांना लिंक करायचं आहे आपण महाराजांच्या 24 सत्रांमध्ये जे काही शिकणार आहोत त्याच्यात. सो हे अशा प्रकारची आपण एक ऍक्टिव्हिटी बेस्ड जी काही एक्झाम असेल ती आपण 24 सत्र झाल्यानंतर ठेवणार आहोत. सो हे सगळं आहे एकंदरीत आपल्या ह्या शौर्यगाथा कोर्स बद्दल. आपलं पहिलं सत्र होत आहे 3 मे संध्याकाळी 4:30 वाजता. तर सर्वांना विनंती आहे की आम्ही ग्रुपमध्ये लिंक टाकूच. लिंक टाकल्या त्यांच्यावरती लगेच प्रवेश घेऊन तुमची सीट कन्फर्म करा. आपले ऍडमिशन्स होत आहेत. आपण जास्त मुलांना या सत्रामध्ये नाही ऑनलाईन असं तरी घेत नाहीये. लिमिटेड आहेत त्याच्यामुळे सर्वांना विनंती की त्वरित तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट करा. तसंच तुमच्या ओळखीत अजून कुठे ज्यांना मला वाटतंय की महाराजांचा कोर्स आहे महाराजांबद्दल शिकायला मिळणार आहे आणि अजून जास्त जणांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे तर तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या मित्रपरिवारांमध्ये नक्कीच ही ग्रुप लिंक ही शेअर करा. त्यामुळे आम्हाला सुद्धा मदत होईल की आम्ही जो हा वसा हातात घेतलेला आहे महाराजांचं चरित्र येणाऱ्या पिढीपर्यंत आम्हाला जी तळमळ आहे आम्हाला पोचवायचं जे आहे त्याच्यात आमची सुद्धा कुठेतरी तुम्ही मदत करू शकाल. तर आपण आता हे सत्र हवं तर आपण थांबूया. अजून काही प्रश्न असतील तर आमचा जो ग्रुपमध्ये नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आणि सर्व काही बाकीच्या डिटेल्स आपल्या वेबसाईटवरती आहेत. मला फक्त त्याच्यावरती जायचं आहे तुमचे डिटेल्स टाकायचे आणि तुमचं रजिस्ट्रेशन फी पे करून तुमचं रजिस्ट्रेशन होईल. ओके. सो आपण थांबूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. माता जिजाऊ आई साहेबांचा विजय विजय असो. धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. जय भवानी. जय जय शिवाजी. शिवाजी. जय भवानी. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद ताई. धन्यवाद. मी ग्रुपच्या लिंक फॉर्म बरोबर जर का इंस्टाग्राम आणि ह्याची पण जर का लिंक अटॅच करू शकला तर तो मेसेज फॉरवर्ड करायला इझी राहील. म्हणजे कसं म्हणताय? म्हणजे मला जर का बाकीच्या ग्रुपला आता
मैत्रिणींना पाठवायचं असेल कोणाला, तर जर का गुगल फॉर्मच्या लिंक बरोबर जर का तुमच्या इंस्टाग्राम पेजची पण लिंक असेल ओके तर त्यांना किंवा वेबसाईटची लिंक. हा मी तर वेबसाईट आणि जी आमची इन्स्टाची लिंक आहे ते दोन्ही आम्ही त्या मेसेजमध्ये टाकून तो आम्ही टाकतो ग्रुप. हा म्हणजे फॉरवर्ड कराल त्यांना अजून काही बघायचं हो असेल हो तर चालेल ते चालेल करू नक्की शकतील. ओके धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.